हे काय भाषा आहे? आणि कोणाविरुद्धची भाषा आहे? ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याच्या विरुद्धची. मला आश्चर्य वाटतं तटकरेंचं. आजही काय बोललेत साहेबांविरुद्ध. तटकरे साहेब, तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या घरात पदं किती होती? ते स्वतः, त्यांची मुलगी, मुलगा, पुतण्या, भाऊ, अजून काय पाहिजे तुम्हाला? अहो, मला पालकमंत्री न करता त्या पोरीला केलं दादांनी मैत्री खातर. आणि तेव्हा एकनाथ शिंदेनी मला बाजूला घेऊन सांगितलं की जितेंद्र, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग ठेवू नको. मी पक्ष मीटिंग मध्ये सांगितलेलं की मला रायगड हवंय, मला पालघर नको. कारण का पालघर तुला जावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण दादांनी विरोध केला. दादा म्हणाले पालघर तुम्हाला घ्या, मला रायगड पाहिजे. कारण का मित्राला दिलेला शब्द पाळणारे दादा आहेत. पाळला ना ते शब्द, आदितीला दिला ना ते. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण तेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या हे गणित लक्षात येत नाही की आपण काय काय कमवलं, काय काय घेतलं. इतका ऐश्वर, इतकी प्रतिष्ठा कोणामुळे मिळाली? या माणसामुळे. प्रफुल्ल पटेल नाव घेऊन बोलतो, कोणी बोलणार नाही. मला काय 2004 साली साहेबांच्या मागे लागला होते की चलो बीजेपी में जाएंगे, चलो बीजेपी में जाएंगे. साहेब कधी बाहेर बोलत नाही, हा त्यांचा चांगुलपणा आहे. पण आमच्यासारखी फटकळ माणसं बोलतात, कारण का समाजाला कळलं पाहिजे काय परिस्थिती होते. 2014 नंतर 2019 पर्यंत या पक्षातले जे नेते तिथे गेलेत, तो प्रत्येक जण सांगायचा सकाळी येऊन, साहेब चला ना बीजेपीत जाऊया, साहेब चला ना बीजेपीत जाऊया. साहेब कधी जरी महिन्यातनं 2 महिन्यात जर मूडमध्ये असले तर सांगायचे, जितेंद्र ही माणसं तुमच्या बरोबर आहेत, तुम्ही कशाने लढणार तुमच्या या बीजेपी बरोबर. आणि त्याच्यातले एक सुनील तटकरे. तुमच्या मनात हे होतच. 2019च्या बंडामध्ये जरी तुम्ही सर्व रोखला होतात तरी 2019च्या बंडामध्ये सर्वात मोठा आहात. अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारं जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते सुनील तटकरे आहेत. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे घर फोडलं तुम्ही, घर फोडलं. मला आज महाराष्ट्राला एवढंच सांगायचं आहे, तटकरे साहेब तुम्ही घर फोडलं. आज तुमच्या घराची काय स्थिती आहे? आज तुमच्या भावाभावामध्ये काय होतंय? सख्या बहीण भावामध्ये काय होतंय? तुम्ही जे पेराल तेच घरामध्ये उगवेल एवढं लक्षात ठेवा. नियतीचा खेळ आहे तो, कोणालाही चुकलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.